या ठिकाणी आपण पहिला सत्कार मूर्तीकडे वळणार आहोत। या ठिकाणी महादेवजी घरत सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सल्लाभ 5,000 रुपयाची आर्थिक भरीव देणगी आली। धन्यवाद। मी निवेदित करीन आमच्या मंचावरती प्रतीकेतजी चिपाट सरांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सत्कार सन्मान माईचं पुष्पगुच्छ देऊन मात्र हा सत्कार सन्मान केला जाईल। एक स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मात्र सत्कार सन्मान आदरणीय सन्माननीय मायकोट ग्रामपंचायत सदस्य विद्यमान या ठिकाणी प्रतीकजी चिपाट सरांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सत्कार केला जातोय। एक सन्मान चिन्ह एक स्पर्धेची आठवण म्हणून मात्र या ठिकाणी धन्यवाद। तदनंतर या ठिकाणी सत्कार मूर्ती आपण चेतनजी गावड सर या ठिकाणी आगरी सेना जिल्हा अध्यक्ष विद्यमान चेतनजी गावड सरांचं मी निवेदित करीन संदीपजी आंबात सरांच्या शुभ हस्ते मात्र हा पुष्पगुच्छ देऊन आणि यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सलग 6,000 रुपयाची आर्थिक भरीव देणगी आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना मात्र आपण देणार आहोत। खूप खूप धन्यवाद। या स्पर्धेसाठी तुम्ही आलात आमच्या हृदयाच्या अंतःकरणापासून लक्ष आभार। तसेच सर्व खेळाडूने समोर यायचं व्यासपीठाकडे। सर्व खेळाडू या लगेच या। सर्व खेळाडू प्लीज। सुता स्ट्रायकर द्रोणा वॉरियर्स सपोर्टिंग आपण क्षितिज 11 तसेच बिरसा फायटर सर्व संघाचे या खेळाडूंनी या। संकेत सुतार आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे या स्पर्धेसाठी। त्यांच्या माध्यमातून मात्र पर्पल आणि ऑरेंज कॅप जी प्रोव्हाइड केली गेली। धन्यवाद ताते। तदनंतर सत्कार मूर्ती आपण वळणार आहोत। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सुरेशजी सांबरे सर हे मात्र या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं चतुर्थ पारितोषिक लाभलं गेलं हे यांच्या माध्यमातून मी निवेदित करीन। या ठिकाणी संदीपजी आंबात या सरांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान चिन्ह देऊन आणि हे मात्र पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार सन्मान एक या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्यांच्यापर्यंत एक नेहमीच या विभागातील जेव्हा स्पर्धा राहतात तेव्हा मात्र एक मोलाचं सहकार्य राहिलं जातं। या ठिकाणी सुरेशजी सांबरे सर या स्पर्धेचं चतुर्थ। चला अभिजित चिंबाटे इथे या व्यासपीठावरती या। तसेच गौतम करेल बी तुम्ही सुद्धा यायचं आमच्या व्यासपीठावरती। गौतम करेल तदनंतर सत्कार मूर्ती मी निवेदित करीन। या ठिकाणी वाकसे ग्रामपंचायत माजी सरपंच तसेच कार्यरत असलेले उपसरपंच आदरणीय सन्माननीय या ठिकाणी अतुलजी आडल सरांचं या ठिकाणी स्वागत सन्मान मी निवेदित करेन। प्रतीकजी चिपाट सरांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र त्यांचं स्वागत सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केलं जाईल। अतुलजी आडल साहेब नक्कीच या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह। त्यानंतर नेक्स्ट सत्कार मूर्ती ज्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय महेशजी चिपाट सर या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाची आणि दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी जी प्रोव्हाइड केली गेली या स्पर्धेसाठी मी निवेदित करीन संकेत सुतार या सरांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार सन्मान केला जाईल। चला जोरदार टाळ्या उद्या या। नक्कीच या स्पर्धेसाठी नेहमीच या ठिकाणी महेशजी चिपाट सरांचा मोलाचा वाटा या ठिकाणी एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सन्मान केला जाईल। तसेच आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सतीशजी पाटील सर आहेत।
मी निवेदित करीन या ठिकाणी नरीजी पठारी सर यांच्या शुभ हस्ते मात्र यांचा आमच्या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सन्मान केला जाईल. या सतीश पाटील सर. एक सन्मान चिन्ह स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह मात्र नक्कीच मी तदनंतर नेक्स्ट सत्कार मूर्ती या ठिकाणी दगडोण गावचे एक अनमोल रत्न बाबूरावजी बरप या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची आर्थिक भरीव देणगी मी निवेदित करीन अभिजित चिंबाटे या सरांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मानजनक मात्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सन्मान केला जाईल. नेहमीच क्रिकेटवरती अफाट प्रेम ज्यांचं राहिलं जातं असे बाबूरावजी बरप सर. चला द्रुणा वॉरियर्स पूर्ण टीम या समोर या प्लीज. तदनंतर बिरसा फायटर संघ देखील समोर यायचा आहे आणि क्षितिज 11 संघाचे खेळाडू देखील सर्व समोर उभे राहायचे आहेत. इथून तसेच नागेशजी चिपाट सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आजच्या दिवसात जी लाईव्ह स्पर्धा राहिली गेली त्याचं मात्र 5000 रुपयाची भरीव देणगी मी निवेदित करेन गौतमजी गरेल सरांच्या शुभ हस्ते मात्र हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. नेहमीच नागेशजी चिपाट सरांचा मोलाचा वाटा राहतो या परिसरातील. जेव्हा जेव्हा स्पर्धा राहिल्या जातात तेव्हा मात्र नक्कीच या ठिकाणी त्यांचं सहकार्य राहिलं जातं. आणि इथे एक विशेष सत्कार आणि मी नक्कीच इथे आपण बघतो त्यांना शुभेच्छा किंवा आपण बघतो की जे लीग असताना लीग ही सक्सेस करत असताना जे ग्राउंड तर आपल्याला समोर आहेत परंतु जेवणासाठी जी जागा उपलब्ध करून देतात दरवर्षी कुठली तक्रार न करता. कारण की फक्त खेळाडू इथे जेवत नाही तर खेळाडू पाठोपाठ आपल्या गावातील येणारे जे बांधव असतात ते सुद्धा इथे या लीगच्या माध्यमातून जेवून जातात आणि तिथे कुठली तक्रार करत नाही. आपल्या मनखुशीने स्वखुशीने प्रत्येक वर्षी आपल्याला जागा देणारे आणि कुठली तक्रार न करणारे नेहमी सांगतात आम्हाला की पुढची वर्षी जर स्पर्धा असेल तर मी आपली जागा तुम्हाला नक्कीच देईन. असे आपल्या समोर इथे बसलेले प्रफुल्ल भोईर काका यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. कारण की त्यांच्यामुळे ही लीग आपण नक्कीच जेवणाच्या माध्यमातून सक्सेस करतो. कुठली तक्रार ते करत नाही. पाणीसुद्धा आपल्याला स्वखुशीने देतात आणि ह्या वर्षी त्यांना आम्ही आमंत्रण लेट दिलं परंतु त्यांनी जागा साफ करून ठेवली होती की त्यांना माहिती आहे लीग आहे म्हणजे जेवण इथेच होणार. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. आणि मी इथे विनंती करतो आमच्या माध्यमातून तर आम्ही सत्कार करू परंतु मी इथे विनंती करतो परेश महादेव घरत साहेबांना की आपण आणि चेतन गावड साहेब आपण त्यांचा इथे विशेष आपण त्यांचा सत्कार करतोय. त्यांना आपण एक सन्मान चिन्ह आणि त्यांना पुष्पगुच्छ आपण त्यांचं स्वागत करूया सत्कार करूया. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत भोईर काकांसाठी. त्यानंतर या ठिकाणी सत्कार मूर्ती आपण पाहिला तर रिंजड 11चे संघमालक या ठिकाणी संजयजी रिंजड सर यांचा सत्कार सन्मान मी निवेदित करेन या ठिकाणी आमच्या मंचावरती. या ग्राउंडसाठी एक अत्यंत त्यांचा नेहमीच बोलाचा वाटतो मी निवेदित करेन आदित्य पटवा या सरांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान चिन्ह देऊन आणि माईचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे. कारण की जेव्हा मात्र मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात या ग्राउंडवरती त्यांचं नक्कीच सहकार्य राहतं संजयजी रिंजड साहेबांचं आणि त्यांचं मात्र स्वागत आदित्य पटवा यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह देऊन एक स्पर्धेची आठवण म्हणून आणि हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सन्मान. तदनंतर सत्कार मूर्ती आपण पाहणार आहोत संतोषजी गोवारी सर. या स्पर्धेसाठी आपण तब्बल 2000 रुपयाची आर्थिक भरीव देणगी राहिली गेली मी निवेदित करेन
या ठिकाणी संकेत सुतार यांच्या माध्यमातून हे मात्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार सन्मान केला जाईल. त्यानंतर नेक्स्ट सत्कार मूर्ती आपण पाहणार आहोत. किसन पिचड यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये 10 किलो चिकन राहिलं गेला असे या ठिकाणी किसन पिचडसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. नक्कीच फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेले तसेच मी निवेदित करेन दुर्वेश आंबात यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत सन्मान केला जाईल. तदनंतर नेक्स्ट सत्कार मूर्ती तसेच या स्पर्धेसाठी पहिल्याच दिवशी जी शाकाहारी बाजी राहिली होती असे या ठिकाणी आदित्य पटवा आणि गौतम गरेल यांचा सत्कार सन्मान देखील केला जाईल. मी निवेदित करेन अतुलजी आडल साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार सन्मान केला जाईल. नेहमीच केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग राहिली जाते तेव्हा मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही मात्र या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह देऊन एक स्पर्धेची आठवण म्हणून मात्र या ठिकाणी या दोन्ही एक दानशूर व्यक्तिमत्वांना मात्र जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. एकदा तसेच आपण या स्पर्धेमध्ये सलग 10 संघाने सहभाग घेतला होता. त्याच्या अगोदर आपण ज्यांनी जेवण बनवलंय असे एक चविष्ट आणि स्वादिष्ट भोजन आपल्यापर्यंत राहिलं गेलं. सुनील सुरुम, अंकुश रावते, अजय पठारी, निलेश आंबात यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एक अप्रतिम स्वादिष्ट भोजन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. मी निवेदित करीन या ठिकाणी संतोषजी गोवारी सरांच्या शुभ हस्ते मात्र हे सन्मान चिन्ह देऊन आणि हे मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मात्र अंकुश रावते कुठे असाल तर या, अजय पठारी, एक उत्कृष्ट जेवण यांच्या माध्यमातून राहिला गेला. दरवर्षीच मात्र नेहमीच सहकार्य राहता या सुनील सुरुम अँड टीम यांच्या माध्यमातून. तदनंतर संघमालक आपण वळणार आहोत जिथे 10 संघांचा मात्र या ठिकाणी संग्राम पाहायला मिळाला. प्रथम आपण क्षितिज 11 संघाचे संघनायक पहिले अजयजी तुंबडे सर आहेत, तर एका बाजूला अतुलजी आडल सर यांचं देखील स्वागत सन्मान या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन मी निवेदित करीन. संदीपजी आंबात सरांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि खूप चांगलं क्रिकेट खेळला त्याच्याबद्दल खूप खूप आभार, लक्ष आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपण या ठिकाणी द्रोणा वॉरियर्स संघाचे या ठिकाणी संघमालक बंटी बरफ या सरांचा देखील मात्र स्वागत सन्मान केला जाईल. मी निवेदित करीन प्रतीक जिचिपाट या सरांच्या शुभ हस्ते मात्र हा आपला स्पर्धेचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. जो संघ राहणारा ठरला द्रोणा वॉरियर्स संघाने एक जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. तदनंतर मी निवेदित करीन या ठिकाणी सुतार स्ट्रायकर संघाचे संघमालक संदेश सुतार आणि धनेश सुतार असतील, त्यांनी दोघांनी सुद्धा यायचे आहे इथे आणि विजयजी आंबात यांच्या माध्यमातून आणि तसेच सुनील सुरुम या दोघे व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून हा सत्कार सन्मान केला जाईल. सुतार स्ट्रायकर संघ चॅम्पियन संघ ठरला जो केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग 2026 जोरदार टाळ्या होऊ द्या.
तदनंतर या ठिकाणी बिरसा फायटर संघाचे संदीपजी अंबात आणि प्रभाकरजी एमाडे सर असतील, त्यांनी सुद्धा यायचं आहे व्यासपीठावरती. तुमचा देखील सत्कार सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदीपजी अंबात यापुढे मी निवेदित करीन या ठिकाणी चेतनजी गावड सरांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार सन्मान केला जाईल. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र हा सत्कार सन्मान केला जाईल संदीपजी अंबात यांचा. तदनंतर रिंजड 11 संघाचे संघनायक या ठिकाणी संजयजी रिंजड सर आणि कृष्णाजी रिंजड सर यांचं स्वागत सन्मान मी करेल. दुर्वेश अंबात तर एका बाजूला विजय अंबात या दोन व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून हा मात्र स्वागत सन्मान केला जाईल. चला विशाल लिलका या लिलका एंटरप्राइजेस संघाचे संघनायक संघमालक समस्व तदनंतर या ठिकाणी लिलका एंटरप्राइजेस संघाचे संघमालक यांचा मात्र सत्कार सन्मान मी निवेदित करेन आदित्य बटवा यांच्या माध्यमातून. हा सत्कार सन्मान आणि एक सन्मान चिन्ह देऊन मात्र या स्पर्धेची आठवण. दर्शन पाजलकर तुम्ही सुद्धा याच्या इकडे. महेश चिपाट तुम्ही सुद्धा यायचं आहे या ठिकाणी. उमेश आंबात तुम्ही सुद्धा यायचं इकडे. चल या ठिकाणी महेंद्रजी घरत सर या ठिकाणी या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच शौर्य वॉरियर्स संघाचे या ठिकाणी संघनायक या मी निवेदित करेन संघमालक शौर्य वॉरियर्स संघाचे तसेच वाघवा फायटर संघाचे संघमालक या ठिकाणी देवरामजी परेड सर आणि मुकेशजी गिराणे सर कुठे असाल तर या. शौर्य वॉरियर्स संघाचे प्रतिनिधी आहे संजयजी रिंजड सरांच्या माध्यमातून ह्या मात्र सन्मान चिन्ह आणि संकेत सुतार यांच्याकडे मात्र आपण हे सोपवतोय. तसेच भोईर चॅलेंजर संघाचे संघमालक चिंटू भोईर कुठे असाल तर या. तुषार भोईर असतील तर या तुम्ही इथे. करसोंडा भोईर संघाचे संघमालक कैलास रुपासरी आणि धनीश बाताडे. या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती मंगेशजी नमसरांचं आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत सन्मान मी निवेदित करेन. दर्शन पाजलकर यांच्या माध्यमातून मात्र स्वागत सन्मान केला जाईल. मंगेश नम यांचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. तसेच या स्पर्धेसाठी सलग 4 दिवस एक अचूकरित्या पंचांची कामगिरी केली असे 2 पंच आपण पाहिला. चंद्रकांतजी नेमला सर तर एका बाजूला आपण पाहिला सूरजजी करपट सर या आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे मी निवेदित करेन. सतीश पाटील सरांच्या शुभ हस्ते मात्र सत्कार सन्मान केला जाईल. या सलग 4 दिवसामध्ये एक चांगलं कव्हर अप करण्याचं काम या 2 पंचांच्या माध्यमातून राहिलं गेलं. तदनंतर
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रोव्हाइड केली असे संकेत सुतार यांचा सत्कार सन्मान महेश चिपाट यांच्या माध्यमातून केला जाईल. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र हा सत्कार सन्मान केला जाईल. तसेच या ठिकाणी या स्पर्धेसाठी सलग 50 किलो तांदूळ यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले असे अनिकेत चिपाट या सरांना देखील मात्र इथे स्टेजवर या, तुमचा देखील सत्कार सन्मान केला जाईल या स्पर्धेसाठी. तसेच पंकज आंबात तुम्ही सुद्धा यायचं आहे. तदनंतर जेवणजी बुंदे सर या स्पर्धेसाठी 10 किलो चिकन त्याच्या माध्यमातून राहिला गेलं. आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. 10 किलो तेल. शरद डगले मात्र कांदे बटाटे या स्पर्धेसाठी लागले गेले. तुम्ही सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच भूपेश म्हात्रे माकुन सर यांच्या माध्यमातून 50 किलो तांदूळ या प्रोव्हाइड केले. धन्यवाद दाते, एक दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून. तदनंतर श्याम चिंपाटे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी वाक्षी ग्रामपंचायत सदस्य महोदय 10 किलो चिकन यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं गेलं. तसेच धनराजी पठारे साहेब कुठे असाल तर तुम्ही सुद्धा या. राहुल पठारे आहेत त्यांचे सुपुत्र. मात्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तुमचा सत्कार सन्मान केला जाईल. यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्या ट्रॉफीज प्रोव्हाइड केल्या गेल्या. नक्कीच गेले 2 दिवस गुणलेखकाची भूमिका पार पाडणारे असे राहुल पठारे आणि त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून म्हणजे धनराज पठारे साहेबांच्या माध्यमातून जे पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट ट्रॉफ्या आपण बघतो. मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर, उत्कृष्ट बॅटर, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यासाठी ज्या ट्रॉफ्या इथे सौजन्य केल्या गेल्यात आणि नक्कीच त्यांचं इथे मात्र स्वागत केलं जाईल. मी इथे विनंती करतो प्रतीक चिपाड यांना की आपण त्यांना हा सन्मान चिन्ह देऊन हा त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर नक्कीच इथे मी जरा डीजे थोडासा आवाज कमी ठेवायचा आहे. तर यानंतर मी विनंती करतो नक्कीच मॅन ऑफ द सिरीज आपण अगोदर घोषित केली होती, जी बॅट इथे सौजन्य केली गेली होती. त्यानंतर सर्व आपले जे समिती आहे, सर्व जे संघमालक आहे त्यांच्या माध्यमातून आपण जी बॅट आहे आता बॅटरसाठी इथे डिक्लेअर केले गेले आहे आणि जी बॅट आपल्याला इथे प्रोव्हाइड केली गेली आहे अशी नक्कीच कुमारी पल्लवी दत्तात्रय आंबात म्हणजेच विशाल आंबात यांची बहीण. मी ते विनंती करतो की ती जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी स्टेजवरती यायचं आहे किंवा विशाल आंबात आपण सुद्धा इथे स्टेजवरती या आणि इथे मात्र तुमचं नक्कीच इथे स्वागत केलं जाईल. किंवा दत्तात्रय आंबात इथे उपस्थित आहात, दत्तात्रय आंबात आपण नक्की स्टेजवरती यायचं आहे. दत्तात्रय आंबात नक्कीच यांच्यासुद्धा इथे स्वागत केलं जाईल कारण की त्यांच्या मुलीच्या माध्यमातून एक खूप सुंदर बॅट इथे प्रोव्हाइड केली गेली. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण की खूप कमी अशा महिला असतात, मुली असतात ज्या कुठेतरी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे पारितोषिक देत असतात आणि त्यापैकी विशाल आंबातची बहीण आपण बघते कुमारी पल्लवी दत्तात्रय आंबात जशी लीग डिक्लेअर झाली तेव्हाच तिने घोषणा केली की यावर्षी मी मालिकेवरीसाठी बॅट देईन आणि एकदा जोरदार टाळ्या पल्लवीसाठी वाजवूया. आणि इथे मात्र मी विनंती करतो अतुल हाडे साहेबांना की आपण त्यांचा हा मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर इथे मी विनंती करतो ह्या वर्षी 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आपल्याला सौजन्य केली गेली आहे असे भावेश प्रकाश लिलका आपण जिथे उपस्थित असाल, इथे उपस्थित असाल तर आपण स्टेजवरती या. त्यानंतर मी विनंती करतो कुमार साहिल धिंडे यांनी या स्पर्धेसाठी 5 बॉक्स चेंडू आपल्याला प्रोव्हाइड केले गेले. साहिल धिंडे आपण इथे उपस्थित असाल तर स्टेजवरती यायचं आहे.
साहिल धिंडे नक्कीच इथे उपस्थित असाल तर आपण स्टेजवरती या. त्यानंतर नक्कीच या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी विकासदादा खेराडे यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. विकासदादा आपण इथे उपस्थित असाल तर स्टेजवरती या. त्यानंतर नक्की 4 दिवस आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघितली असे पाटील नेटवर्क चे प्रोप्रायटर नितेश पाटील इथे उपस्थित नाही आहे, परंतु मी इथे विनंती करतो मेहुल पाटील यांना की आपण इथे यायचं आहे आणि इथे मात्र स्वागत समारंभ सत्कार केला जाईल, कारण की 4 दिवस खूप चांगली कामगिरी आणि ही स्पर्धा लाईव्ह आपण ज्यांच्या माध्यमातून बघितली असे मेहुल पाटील उपस्थित आहेत. मी इथे विनंती करतो महेश चिपाड्यांना की आपण त्यांचा हा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या नक्कीच. आणि त्यांचे कॅमेरामॅन आपण बघतायत अतुल यादव, नक्कीच त्याचे सुद्धा इथे आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर नक्कीच आपण सुद्धा या. संकेत सुतार आपण सुद्धा स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर मी विनंती करतो समीर वर्टा आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. आई माऊली डीजे नक्कीच समीर वर्टा आणि त्यांची संपूर्ण टीम, कुणाल बसवत प्रोप्रायटर नक्कीच समीर वर्टा इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो इथे नरेश पठारी यांना, नरेश पठारी आपण स्टेजवरती यायचं आहे. नरेश पठारी आपल्या माध्यमातून इथे मात्र स्वागत करायचं आहे समीर वर्टा यांचं. त्यानंतर नक्कीच आपल्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा एखादी स्पर्धा असली आणि गेल्या वर्षी आपण बघितलं केलवर आदिवासी प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि ह्या वर्षी सुद्धा आपण बघितलं केलवर आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरं. ह्या वर्षी आपल्या परिसरामध्ये सर्व खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून आपण जे कॉमेंटेटर बघतोय त्यामध्ये कल्पेश गोरे हे नाव आता कुठेतरी फक्त केलवारपुरता मर्यादित नाही तर ते आता पालघर जिल्ह्यामध्ये प्रसारित होत आहे आणि खरोखरच आपल्या परिसरातील एक टॅलेंटेड असा हा कॉमेंटेटर आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी कल्पेश गोरेसाठी. आणि त्याच्या समवेत आता उभरता असा एक पुन्हा एकदा आपला कॉमेंटेटर आपण बघतायत अनिकेत रावते. ह्या दोघांचं इथे आपण स्वागत करणार आहोत. मी इथे विनंती करतो बाबूराव बरब साहेबांना आणि त्यांच्या समवेत इथे सुरेश सांबरे साहेबांना की आपण त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या कल्पेश गोरे आणि अनिकेत रावतेसाठी, कारण की हे दोन आपल्या समाजातील एक चांगले कॉमेंटेटर आज फक्त केलवारपुरता नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. आणि खरोखरच आज या केलवार लीगच्या माध्यमातून आपण त्यांचं यथोचित तिथे स्वागत करतोय. त्यानंतर मी विनंती करतो अनिकेत रावते आपण सुद्धा पुढे यायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ह्या दोन्ही कॉमेंटेटरसाठी. त्यानंतर इथे मी विनंती करतो नक्कीच अतुल हाडल साहेबांना की आपण अगदी थोडक्यामध्ये या लीगच्या माध्यमातून आपल्या या खेळाडूंना नक्कीच आपण प्रोत्साहन करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे. केलवार आदिवासी प्रीमियर लीग वर्ष दुसरे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्व खेळाडू आणि तसेच आपले जे संघ मालक आहेत आणि ज्यांनी इथे मेहनत केलेली आहे त्यांचे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि जिंकलेल्या सर्व संघांचे मी अभिनंदन करतो आणि हरलेल्या संघांचं मी कौतुक करतो. आणि ही लीग यशस्वी करण्यासाठी ज्यांनी इथे मेहनत केलेली आहे, मदत केलेली आहे, ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, कोणी वस्तू स्वरूपात दिले आहे, कोणी रोख रक्कम दिली आहे, त्यांचे मी पहिले आभार मानतो. आणि संदीप आंबासाहेबांनी जसं सांगितलं की ही स्पर्धा इथे जी खेळली जाते, यशस्वी झाली जाते,
इथे कोणतीही कमिटी मिळत नाही, तरीसुद्धा मी संदीप अंबासाहेबांचे आभार मानतो की ते सर्व व्यवस्थितपणे एक कमिटीचे एक अध्यक्ष म्हणून एक जे सर्व सांभाळत आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आज आमचा संघ थोडक्यात आम्ही हारलेलो आहेत, तरी पण माझ्या सर्व खेळाडूंना मी सांगू इच्छितो की आपण हार मानू नये, निराश होऊ नये. येणारी सकाळ ही आपलीच असेल आणि तुम्ही पुढच्या वेळेला सुद्धा माझ्या संघामध्ये येतील अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू. धन्यवाद अतुल हळद साहेब, खूप चांगलं महत्त्वाचं असं मार्गदर्शन आपण केलं आहे. यानंतर इथे मी विनंती करतो सुरेश सांबरे साहेबांना की आपण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन करायचं आहे. केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग 2026 ह्या ठिकाणी हे जे कार्य केलं किंवा क्रिकेट खेळवलं जातात ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ही आदिवासी संघटना आहे, अगदी आदिवासी विद्यार्थी आहेत, आदिवासी कामगार आहेत, परंतु ते उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि ते त्यांचं खेळ हे ह्या इकडच्या कुठले म्हणजे ठिकठिकाणी हे खेळ खेळवले जातात. पण ह्या ठिकाणी येऊन ते एकत्र येऊन आपली आदिवासी भाषा, बोलीभाषा, संस्कृती टिकावी ह्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी हे इकडचे आपले कार्यकर्ते आहेत, संजय आणि बरेचसे ग्रुप आहेत, तिथे 10 ग्रुप लोक आहेत आणि ते क्रिकेटचे संघटक आहेत सगळे ते, आणि त्यांनी त्या सगळ्यांना संघटित करून एकत्र ह्या ग्राउंडवरती येऊन खेळवले गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये 4 दिवस खेळले गेले खेळाडू, काही हारले, काही जिंकले, काही अजून प्रयत्न केले, परंतु हे त्यांचे प्रयत्न म्हणजे पूर्ण करत नव्हतं. ते त्यांची इच्छा ही फुल राहण्यासाठी पुढचा खेळाडू खेळतो म्हणून मागचा खेळाडू हरू नये, त्यांनी त्याचं प्रोत्साहन घेतलं पाहिजे. तसाच बॉलर आहे, त्या बॉलर ती बॉलिंग फेकतो त्यावेळेस त्याला फटाकडे मारला जातात किंवा चौका छक्का मारला जातो, तेव्हा तो नाराज होतो. त्यांनी ते अशा वेळेस नाराज होऊ नये. त्यांनीसुद्धा त्याच्या आणखीन मी दुसऱ्या नेक्स्टला मला संधी भेटली तर मी यांना मी आऊट करण्याचा प्रयत्न करीन अशी जिद्द ठेवा. प्रत्येक खेळाडूनी ही जिद्द ठेवायचीच असते. तो हारला म्हणून मागचा खेळाडू जिद्द सोडू नये. दोघंजण धावतायत, तो एक रनआउट होतो, एक मारतो, आणि अशा वेळेस तो रनआउट झालेला मनुष्य, त्याचा समोरचा मनुष्य, त्याचा क्रिकेटर धावणारा, तो नाराज होतो. अशा वेळेस त्यांनी नाराज व्हायला नाही पाहिजे. किंवा तो तिसरा येणार आहे तिथं त्यांनी भीती देऊन तिथं ग्राउंडला जायचं नाही, त्यांनी जिद्द ठेवली पाहिजे. आणि अशाप्रमाणे तुम्ही खेळलात, अशाप्रमाणे जिद्दीने राहिलात तर ही आपली संघटना, आदिवासी संघटनातून हे खेळ खेळवले जातात, तर आदिवासी एकताही राहील. आणि पुढे याच्यातला कोणी ना कोणीतरी या जसा महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून खेळ खेळले जातात, तर कुणाला तरी संधी मिळेल या आदिवासी भागातून. आपल्या आदिवासी कुणीतरी त्या राष्ट्रीय पातळीवरती खेळला तरी आपल्या इकडच्या लोकांना किंवा कुठले जे आहेत कार्यकर्ते आहेत मोठे मोठे इकडे निर्माण करणार आहेत, त्यांनासुद्धा आनंद वाटेल, आम्हाला पण आनंद वाटेल. एवढे बोलून मी 2 शब्द करतो. धन्यवाद. तर नक्कीच चांगलं मार्गदर्शन मात्र लाभलं सन्माननीय सुरुची सांबरेच्या साहेबांच्या माध्यमातून. तदनंतर उपस्थित मंचावर आपले मान्यवर संघ मालकांपैकी मात्र नक्कीच प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. बंटी बरब नक्कीच इथे आपलं मनोगत व्यक्त करतील. पहिले तर मला इथे टीम घ्यायला चान्स दिला त्याबद्दल मी संदीप दा यांचं मी मनापासून एक आभार मानतो. आणि आम्ही लास्टच्या मॅचला इथे हरलो, त्याबद्दल थोडं बॉलिंग नाही चालली आमच्या, त्याबद्दल हरलो थोडं. आणि आयोजन खूप सुंदर असते. लगातार 2 वर्ष इथं आयोजन खूप चांगलं असते. बस. आणि इथे मी पुन्हा बंटीला टोकतो, कारण की हे फक्त माझं नाही तर हे संपूर्ण खेळाडूंचं आहे. इथे फक्त याच्यावर नका, कारण की संपूर्ण संघ खेळाडूंमुळे ही लीग सक्सेस होते, इथे मी घोषित करतोय.
जोहार. मी आता ह्या व्यासपीठावर तिसऱ्यांदा भाषण करायला उभा राहिलो सकाळपासून. आता सगळेच झोपल्यात, सगळे कंटाळल्यात. दिवसभर खेळून शेवटचा थकवा काय असतो, म्हणजे मी पण क्रिकेट खेळलोय, मला पण माहिती आहे. मॅच जिंकल्यानंतर भाषणं करून करून आपल्याला किती कंटाळा येतो ती भाषणं ऐकून, आणि तो कंटाळा तुम्हाला आलेला आहे, बरोबर हो ना? हां, तर मी भाषण करायला नाही उभा राहिलो. फक्त एकच, जे आज जी स्पर्धा ज्या आयोजकांनी राबवली त्यांना तर मी धन्यवाद देऊन झालेले आहेत म्हणजे, आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी अतिशय प्रेरणादायक आहे. आणि जर ते अशाच प्रकारे स्पर्धा जर भरवत राहिले तरच आपल्या पुढच्या पिढीमध्ये कोणी ना कोणी एखादा पुढे कुठेतरी आपल्या इंटरनॅशनलमध्ये खेळताना दिसेल. आणि त्याबद्दल मी त्यांना ह्या त्यांच्या प्रयत्नाबद्दल, मग सातत्यपूर्ण ते जे प्रयत्न करत त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. पण मी केवळपुरता एक गोष्ट, मी मागच्याच आठवड्यामध्ये धोंडळपाडा इथे एक मॅच होती, तेथे मी उपस्थित होतो. तेथे देखील मी दोनच वाक्य सांगितली होती, आणि ती 2 वाक्य रिपीट करण्यासाठी मी माईक यांच्या हातून पुन्हा घेऊन इथे उभा आहे. आम्ही क्रिकेट खेळलो, त्याच्यानंतर ही जी काय महेश चिपाट, संदीप अंबात ह्यांची पिढी पण क्रिकेट खेळली, आणि त्याच्यानंतर एक नवीन पिढी पण क्रिकेट खेळत आहे. पण आम्हाला खेळण्यासाठी ही मैदानं शिल्लक होती. आता ज्या सरकारी योजना येत आहेत आणि त्या योजनेमधून आपल्या पायाखाली आपण जे क्रिकेट खेळतोय ती ग्राउंड 100% सरकारी आहेत, आणि उद्या परवा वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या अंडर ती ग्राउंड जाणार आहेत. जर आपल्या पुढच्या पिढीला खेळण्यासाठी आपल्याला क्रीडांगणात ठेवायची असतील तर तुम्हाला आताच जागं व्हायला लागेल, कारण ही सगळी मैदानं ही वेगवेगळ्या प्रोजेक्टला जाणार आहेत. भविष्यामध्ये तुम्हाला खेळण्यासाठी कुठलंही क्रीडांगण केळवडमध्ये शिल्लक राहणार नाही, आणि त्यासाठी ही मैदानं वाचवण्यासाठी आपल्याला ह्याच व्यासपीठावरून सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मी हे जे काही आपले नेते आहेत त्यांना साथ घालतो की ह्यासाठी तुम्ही एक व्यासपीठ तयार करा आणि एक मीटिंग लावा. कारण जर 125 हेक्टर जागा सिडकोला आता जाते, उरलेली पुढची जागा फॉरेस्टची आहे, आणि डेअरी डेव्हलपमेंटच्या जागा ह्या पण सिडकोला गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे केवडमध्ये एकही मैदान, म्हणजे मी जिथे खेळतो जयहनुमान मैदान, ते पण शिल्लक राहणार नाही, मिळत हे पण नाही, आणि कुठचंच नाही. प्रत्येकाच्या पायाखालचं मैदान हे सरकारी आहे. आणि फक्त इतकीच विनंती करतो की ह्यासाठी सर्वांनी एक समन्वय समिती नेमावी. आणि संदीप अंबात, तुम्हाला विनंती करतो, तुम्ही ज्या प्रकारे हे सगळ्यांना पुढे घेऊन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतात आणि सगळ्यांना एकत्र आणतात, ह्या मैदान बचावसाठी पण तुम्हीच पुढे या. तुमच्यासोबत आम्ही उभे राहू आणि हे सगळेच लोक उभे राहतील. इतके बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नक्कीच खूप महत्त्वाचा हा विषय आहे, आणि गावड साहेबांनी हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. यासाठी नक्कीच आपले प्रयत्न राहतील, आणि संपूर्ण जे नेते मंडळी आहेत ते आपल्या पाठीशी आहेत. नक्कीच याबद्दल आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन आपण कामाला लागूया. यानंतर मी विनंती करतो ग्रामपंचायत सदस्य मायकोप प्रतीक चिपाट साहेबांना की आपण आपल्या या खेळाडूंना मार्गदर्शन करायचं आहे. सर्वांना जोहार. सर्वप्रथम सहभागी झालेले सर्व संघ व विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. बघता बघता दुसरं पर्व सुद्धा झालंय. पहिल्या पर्वाला सुरुवात झाली होती, नक्कीच अशा पद्धतीने दुसरं पर्व होईल मनात शंका होती, परंतु नक्कीच सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही आपली लीग पुढे चालले. आज मात्र नक्कीच आपण गावातून खेळत असतो, पण आज आपण समाजासाठी एकत्र आलोय. ह्या लीगच्या माध्यमातून आपण कुठेतरी एकत्र आलोय, आणि असेच प्रत्येक गोष्टीत एकत्र येणं खूप गरजेचं आहे. मात्र नक्कीच सन्माननीय चेतनजी गावड साहेबांनी मुद्दा जो उपस्थित केला तो खूप महत्त्वाचा आहे. तो ग्राउंड फक्त क्रिकेटसाठी नाही आहे, तर ग्राउंडच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक कार्यक्रम आपण राबवू शकतो. म्हणून ग्राउंड मैदान असणं खूप गरजेचं आहे. चांगला मुद्दा त्यांच्या माध्यमातून उपस्थित केला. म्हणून आपण क्रिकेटसाठी जसे एकत्र येतो तशा वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांसाठी सुद्धा एकत्र येणे गरजेचं आहे. तर नक्कीच अजून सांगेन की आपण बरेच वेळा असं विचार करतो की तो त्या पक्षाचा आहे, माझे त्यासोबत भांडण आहे. तर भांडण आणि त्या पक्षापेक्षा आपला समाज मोठा आहे. समाजासाठी नेहमी एकत्र येणं गरजेचं आहे.
तर बऱ्याच वेळेस आपण हाच विचार करू नाही तो त्या पक्षाचा आहे, नाही माझ्या त्याच्यासोबत काहीतरी भांडण आहे, परंतु भांडण आणि पक्षापेक्षा समाज आपला मोठा आहे आणि समाजासाठी प्रत्येक गोष्टीत एकत्र या. बाकी नियोजनाबद्दल बोलेन की नक्कीच ह्या नियोजनासाठी कमिटी वगैरे काही नव्हती. तर संदीप आंबात मात्र नक्कीच पहिल्या दिवसापासून त्याने खूप मेहनत केलं आहे. सगळ्यांनी टाळी वाजवत यासाठी. बरेच जण म्हणत असतात की ज्यांना टाईम नाही, ज्यांना काम नाही, ते क्रिकेट भरवतात. परंतु तुम्हाला सांगेन की 140 जणांची टूर तो घेऊन गेला होता औरंगाबाद वगैरे. त्यांचे नियोजन करता करता तो लीगचं नियोजन सुद्धा करत होता. हे त्यासाठी टाळी वाजवा. कारण की तो त्याच्याकडे वेळ नव्हता असं नाही, त्याच्याकडे वेळ खूप होता, तरीसुद्धा तो वेळ काढत आपल्या लीगसाठी देत होता. आणि त्याला एकदा हॉस्पिटलला सुद्धा जायचं होतं आणि त्याच्याकडे फक्त 1.5 तास होता. ते 1.5 तास सुद्धा त्याने या लीगसाठी दिला आहे. परत एकदा टाळी वाजवा. आणि नक्कीच प्रत्येकाला कामं होती, त्याला सुद्धा कामं होती, तरीसुद्धा त्याने वेळ काढून खूप त्याने नियोजन केलं आहे. बाकी नक्कीच आपण त्याच्यासोबत होतो, असे दरवर्षी त्याच्यासोबत राहा. पण जास्त बोलत नाही, परंतु सूचित करतो की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं नियोजन करायचं असेल तर कमिटी गठीत करणं खूप गरजेचं आहे आणि ती कमिटी गठीत करावी असं मी सूचित करतो. आणि उपस्थित मान्यवर यांच्या नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व जे उपस्थित आहेत, संघ मालक आहे, सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा सर्व संघाचे सुद्धा अभिनंदन, विजेता संघाचं अभिनंदन. एवढं पण माझे 2 शब्द संपवतोय. जोहार. धन्यवाद प्रतीक चिपाट साहेब, खूप चांगलं मार्गदर्शन आपण केलं. जसं प्रतीक नक्कीच मी संदीपबद्दल बोललो, पण त्याचं सुद्धा आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एक आभार मानायचे आहेत. सगळ्यांना म्हणून त्याला एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह आणि त्याचा सत्कार आपण करणं खूप गरजेचं आहे. जसं प्रतीक चिपाटने सुचवलं की खूप कामं टाकून सुद्धा मी नियोजन करत होतो. खरोखरच मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, ही लीग एकट्याची माझी नाही आहे, इथे कमिटी नाही आहे, उपस्थित सर्व. कारण की जर प्रत्येकाने थोडासा तरी हातभार लावला ना, तर याच्यापेक्षा चांगलं नियोजन आपण करू शकतो. जिथे 1 कॅमेरा तिथे आपण 3 कॅमेरे लावू शकतो, तुम्ही जर सोबत असले तर. आणि दुसरा विषय प्रतीकचा विषय मांडला की नक्कीच पुढच्या वर्षी नियोजन चांगलं करू. तर पुढच्या वर्षी आपल्या सर्वांच्या मदतीने 10 जण म्हणून एक आपण अकाउंट खोलतोय. लगेचच आपण 2 ते 3 दिवसामध्ये अकाउंट खोलतोय आणि पुढच्या वर्षी त्या अकाउंटमध्ये सर्व पैसे जमा होतील याची नोंद घ्या. तर नक्कीच यानंतर मनोगत व्यक्त करतील सन्माननीय संजय रिंजाड. केलेला रोड आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरे सर्व खेळाडू आणि ऑनर लोकांना सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो. कुठेतरी समाज आपला एकत्र येतो ह्यासाठी संदीप आंबाचे मी खूप आभार मानेन. खूप त्याची मेहनत, प्रतीक चिपाट, आम्ही कोणतीही कमिटी स्थापन न करताना एवढा त्यांचा मोलाचा हातभार. मी सुद्धा संघमालक, माझासुद्धा संघ होता. गेल्या वर्षी मी दुसरं पारितोषिक पटकावलं होतं. मलासुद्धा यावर्षी वाटलं होतं की मी पारितोषिक पटकावेल, पण असं नाही, माझा संघ पराभूत झाला. पुढच्या वर्षी फेरीला आम्ही नेक्स्ट टाईम आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद रिंजड साहेब, खूप चांगलं मार्गदर्शन. आणि खरोखर संजय रिंजड त्याच्या संपूर्ण टीमसाठी मी पुन्हा त्यांचे आभार मानेन. कारण की आपण जिथे खेळतोय हे ग्राउंड बनवण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये ते खर्च करतात. संपूर्ण गाव दुर्वेश आंबात असतील त्याची संपूर्ण टीम ग्राउंडसाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च करतात. तिथे आपल्याला एवढ्या चांगल्या ग्राउंडवरती खेळायला मिळते. एकदा संजय रिंजड आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी खूप खूप आभार. आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी मी दुर्वेश आंबाचा खूप खूप आभार मानेन. कारण की दुर्वेश आंबात असा एकटा होता, तो मला सांगत होता दादा नाही करायचं म्हणजे, कारण मी आहे. एकदा दुर्वेश आंबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की तो एकटा इथे सगळं करायचा. आज आपण बघतो 4 दिवस 3 रात्र झाल्या, सगळे जण 6 वाजले की निघून जायचे, परंतु दुर्वेश आंबात थांबायचा नाही, आम्ही इथे राहू, ही आपली लीग आहे. खरोखर दुर्वेश आंबात आणि संपूर्ण टीम तुझे खूप खूप आभार मानतो. आणि यानंतर आपण जाऊया बक्षीस समारंभाकडे. आणि त्यानंतर नक्कीच इथे मी दर्शन पाचलकर आणि उमेश आंबात आणि राहुल पठारी यांना विनंती करतो, आपण स्टेजवरती या. दर्शन पाचलकर,
उमेश अंबात आणि राहुल पठारे, कारण की जसं जसं आपण बघतायत की दर्शन पाचलकर सुद्धा ह्या ग्राउंडसाठी या लीगसाठी खूप त्यांनी नियोजनसाठी हातभार लावलाय आणि गुणलेखाची भूमिका सुद्धा न सांगता तिथे येऊन बसायचा. एकदा दर्शन पाचलकर आणि उमेश अंबासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आदेश ठाकरेसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण की आदेश ठाकरे ह्या वर्षी खेळला नाही, गेल्या वर्षी सुद्धा खेळला नाही, परंतु जेव्हा त्याला दिवस त्याची सुट्टी असायची पूर्ण दिवस आपल्या लीगसाठी तो द्यायचा. एकदा जोरदार आदेश ठाकरेसाठी टाळ्या वाजवायच्यात. आणि इथे मी विनंती करतो हळद साहेबांना की आपण हे सन्मान हा त्यांचा करायचा आहे. त्यानंतर मी प्रथम चिपाटला विनंती करतो की आपण या खूप चांगलं सहकार्य प्रथम चिपाटण्याने सुद्धा केलंय, तर तुझं सुद्धा इथे मी आभार मानतो. त्यानंतर मी निलेश काटेला आणि राकेश अंबात यांचं सुद्धा विशेष आभार मानतो, कारण की निलेश काटे आणि राकेश अंबात यांनी सुद्धा आजच्या दिवशी खूप मेहनत केली. तसेच सर्वांचं इथे आभार मानतो, कारण की लीगला कोण कोण खूप मदत करत असतं, कोणी पाणी उतरवण्यासाठी, कोणी लाईनअप खेचण्यासाठी. सर्वांचे विशेषतः इथे आभार व्यक्त करतो आणि कोणाचं नाव इथे राहिलं असेल तर मनापासून इथे तुमची स्वारी करतो, तुमची माफी मागतोय. आणि कोणाचा सत्कार किंवा कोणाचं स्वागत करायचं राहिलं असेल तर सर्वांच्या मते आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय, कारण की सर्वांची नावं घेता घेता नक्कीच थोडासा वेळ होऊन जाईल, परंतु सर्वांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. सर्वांचं स्वागत मनोगत व्यक्त झालंय. आता आपण वळूया या स्पर्धेचा सर्वात अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे, बक्षीस समारंभाकडे वळतोय. आणि सर्वप्रथम बक्षीस आपण बघतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर यस. आजचा दिवस ज्याने गाजवला, अफलातून पारी आणि सगळ्यांच्या नजरा ज्याने वळवल्या, यस मिस्टर विशाल आंबाट ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय बाबूरावजी बरोस साहेब तसेच सन्माननीय सतीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅच फायनल ठरतोय मिस्टर विशाल आंबात. टाळ्या वाजवायच्यात. नक्कीच विशाल आपल्याशी जोडतोय, तर खूप मात्र नक्कीच आनंद असेल. फायनलिस्ट आहे, चॅम्पियन आहे तुम्ही, परंतु नक्कीच 2 शब्दामध्ये व्यक्त करायचं आहे की कशी फायनल मॅच होती. फायनल तर मॅच अशी होती का आम्ही 1 साइड त्यांना हरू, म्हणजे नक्कीच जिद्द होती, ठरवलं होतं आणि ते त्याने करून दाखवलं. एकदा खूप खूप टाळ्या वाजवायच्यात. तर नक्कीच तर विशाल आंबात मात्र नक्कीच त्याचं मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करताना, कारण मोलाचं विकेट आणि धावांवर अंकुश ज्याने लावला, योगेश मोरला डेडिकेट मात्र करतोय. योगेश मोर यायचा आहे, कारण की महत्त्वाचं विकेट त्यांनी मिळवला आणि मात्र जो स्पीड होता तो कुठेतरी ब्रेक लावला आणि खूप मोलाची कामगिरी त्याची होती. आणि नक्कीच विशाल त्याला मात्र डेडिकेट करताना मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजवायच्यात.
नक्कीच योगेश मोर आपल्याशी जोडले जातील की तुमच्या समोर जो फलंदाज होता या स्पर्धेतला, तर त्या फलंदाज समोर गोलंदाजी करताना नक्कीच मनात काय होतं? माझ्या स्वतःवर विश्वास होता. नक्की त्याला स्वतःवर विश्वास होता की मी करून दाखवेल आणि त्याने दाखवलं. आपण वळूया चतुर्थ पारदर्शकाकडे. सर्वप्रथम तर या चतुर्थ पारितोषिक पटकावलाय बिरसा फायटर. चला या बिरसा फायटर संघ मालक, संघ नायक, इंटायर पूर्ण टीम या. बिरसा फायटर या पर्व दुसऱ्या स्पर्धेचं चौथं पारितोषिक पटकावलंय बिरसा फायटर. नक्कीच पुन्हा मी आमंत्रित करेन सन्माननीय सतीशजी पाटील साहेब तसेच सन्माननीय सूरजजी सांबरे साहेब, तुमच्या शुभस्ते चतुर्थ पारितोषिक मात्र नक्कीच द्यायचं आणि मानकरी ठरलाय बिरसा फायटर. चला या. तर नक्की जोरदार टाळ्या वाजवायच्या. बिरसा फायटर ठरतोय चतुर्थ मानकरी या स्पर्धेचा. संघ मालक होते सन्माननीय संदीपजी आंबात तसेच प्रभाकर हेमाडे सर. तदनंतर आपण वळूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा. तर नक्कीच सर्वप्रथम कोण असेल हा प्रश्न मात्र केळवणं विचारतोय. आणि गेसेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोणाला काहीच आयडिया नाहीये, परंतु नक्कीच पंच होते इथे मात्र नक्कीच निरीक्षण केलं गेलं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय क्षितिज 11 संघाचा. यस, अनेस रावते ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऑफ दी टुर्नामेंट. नक्कीच सन्माननीय संजयजी रिंजळ साहेबांना सांगेन की तुमच्या शुभ हस्ते मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. ही खूप मेहनत आहे. क्षेत्ररक्षक म्हणजे सर्वात मेहनत आहे आणि चांगले कॅच त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले आणि खूप खूप धन्यवाद अनेज. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. तर या स्पर्धेबद्दल आणि असं काय तू करतो की तुझ्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते? असं काय नाही, टीमने सर्व विश्वास ठेवला माझ्यावरती, बस एवढंच. आणि माझ्या रेंजमध्ये तर बोलायला गेलो तर अविनाश पण मस्त होता फिल्डर, पण कुठेतरी कमी पडला असेल. नक्कीच चर्चा होती अविनाश आणि तुझ्यामध्येच लढत होती आणि त्यानंतर तू नक्कीच वरचढ ठरला आणि नक्कीच एक टी शर्ट त्यांना दिलं जात आहे. नक्कीच चांगली फिल्डिंग, 6 वर चांगलं 100 कॅच त्याच्यामध्ये बघायला मिळाला आणि अविनाश सुद्धा त्याच्या रेसमध्ये होता परंतु वरचढ ठरला. तदनंतर आपण वळूया तृतीय पारितोषिकाकडे. तृतीय मानकरी ठरला या स्पर्धेचा क्षितिज 11 संघाचे संघनायक, संघ मालक, पूर्ण संघ.
सन्माननीय महेशजी चिपाट साहेब, तसेच सन्माननीय प्रफुल्ल भोईर साहेब यांना मी आमंत्रित करेन. तुमच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच खूप खूप अभिनंदन. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. क्षितिज 11 ठरतं या स्पर्धेत तृतीय मानकरी त्यांचे संघमालक होते सन्माननीय अतुलजी हडल साहेब, तसेच सन्माननीय अजयजीत तुंबडे साहेब. तदनंतर आपण वळतोय उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर चला बघूया कोण बरोबर उत्तर देते. उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? नक्कीच कोणाला माहित आहे का? काही अंदाज? उत्कृष्ट गोलंदाज मात्र नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय सुतार टायगर संघाचा महेंद्र चिपाट. 11 विकेट आणि यस ठरतोय महेंद्र चिपाट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मात्र नक्कीच विघ्नता स्पोर्ट्सच्या माध्यमातून शूज, तसेच धनुराजजी पठारे साहेबांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि संदीपजी अंबात मैत्री टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून टी शर्ट आणि मात्र संकेत सुतार यांच्या मधून पर्पल कॅप. जोरदार टाळ्या वाजवा. खूप महत्वाचा क्षण आहे आणि कामगिरी जेव्हा आपण करतो आणि जेव्हा आपला सन्मान मिळतो तो खूप मात्र मोठं कार्य आहे. टाळ्या वाजवायच्या, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आहे आणि गोलंदाजा हा खूप मोठा रोल आहे. नक्कीच आपण त्यांच्याशी जोडलं जातोय. महेंद्र चिपाट तुम्ही थांबायचं आहे की फक्त 2 प्रश्न असतील की या स्पर्धेबद्दल आणि उत्कृष्ट गोलंदाज तुम्ही कसे काल बनला आणि तुम्ही त्यासाठी काय करता. अनुभव तुमच्याकडे आहेच, परंतु नक्कीच इथे समोर अनेक युवा गोलंदाज आहेत, त्यांच्यासाठी मोलाचं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून. आता तर खूप कधीपासून खेळत आहे आणि त्याचा अनुभव भेटतो. बॅट्समन समोरचा समजतो का बॅट्समन कशा प्रकारे मारतो, त्यानुसार बॉलिंग करायला लागते. तेवढा अनुभव आहे. आणि जे संघ मालक आहेत त्यांना माझ्याकडून धन्यवाद का तुम्ही संघ दरवर्षी घेतात आणि मुलांना इकडे खेळायला संधी भेटते. तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या करा. आणि चेतन दादा तर बोलतात का कोणी चांगला खेळाडू असेल तर खरंच दादा तर सांगितलेलंच आहे. आणि जेव्हा आम्ही खेळायचो पहिला तेव्हा मला पण ऑफर केलेली दादाने. तेव्हा त्या टायमाला जय हनुमान होती, त्या टायमाला त्यांच्या टीममध्ये मला ते प्रोत्साहन करत होते. तसंच आता पण ते चांगला खेळाडू असेल तर ते हे करणार आहेत. धन्यवाद. तर नक्कीच चांगलं मार्गदर्शन की एखादा फलंदाज कसा खेळतो त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही चांगले गोलंदाज व्हाल आणि चांगली मेहनत सुद्धा करणं गरजेचं आहे. तर खूप खूप टाळ्या वाजवा. एकदा महेंद्र चिपाट ठरतं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तदनंतर आपण वळूया उत्कृष्ट फलंदाज. मात्र नक्कीच त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे, उत्तर सगळ्यांना माहित आहे. यास उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट होतोय
मिस्टर विशाल आंबा. आता नक्कीच बेस्ट बॅटर अगोदर आपण नक्कीच बघतोय की एक उभरता सितारा आणि जे असा कारनामा करून दाखवला, 6 चेंडू 6 षटकार. महेंद्र चिपाट नक्कीच त्याला मिळालं टी शर्ट त्याला डेडिकेट करतोय. चेतन वटा या मात्र नक्कीच या स्पर्धेत 6 चेंडू 6 षटकार मारल्यात. खूप खूप टाळ्या वाजवायच्यात. त्यापूर्वी नक्कीच ते जोडले जातील मायक्रोफोन मध्ये. ठीक आहे. चेतन नक्कीच जोडायचंय. 6 षटकार मारल्यात. तर नक्कीच ठरवून घेतलं होतं की या स्पर्धेला 6 षटकार मारायचं की अचानक झालं? अचानक झालं. माझी टीव्हीसाठी खेळणार होतो मी. स्कोअर कमी होता ना म्हणून मारले होते मी. नक्कीच संघाला गरज असताना खेळ केलाय आणि स्टेटसला लावले होते की नाही? लावले होते स्टेटसला. नक्कीच स्टेटसला त्याने नाही तर प्रत्येकाने लावा, कारण की ही वेगळी कारणामा आपल्या स्पर्धेतून झालेली आहे. तर एक चांगली खेळ त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट बॅटर यास विशाल आंबात यायचं आहे. तर नक्की सन्माननीय बाबुरावजी बरप तसेच वक्साई ग्रामपंचायत उपसरपंच साहेब अतुल झाडे यांच्या शुभ हस्ते मात्र एक बॅट तसेच संदीपजी आंबाच्या माध्यमातून मैत्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स टी शर्ट आणि सन्मान चिन्ह. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या विशाल आंबासाठी, आजच्या दिवशीचा हिरो. तदनंतर आपण बोलतोय विशाल. तर नक्कीच परत एकदा कारण क्रिकेट हा आपण सांगतो की हा एकाचा नाही, तर 11 खेळाडू त्यांच्या प्रत्येकाच्या जबाबदारी असतात आणि त्या प्रत्येकाने जेव्हा जबाबदारी पाडते तेव्हाच संघ विजय होतो. तर नक्कीच विशाल आंबा असं सांगतोय की नक्कीच फलंदाजीमध्ये मला जे भागीदारी मिळवलंय किसनजी पिचड साहेब त्यांना मी टी शर्ट डेडिकेट करतोय. कारण नक्कीच त्यांची कामगिरी सुद्धा चांगली होती, परंतु ते कुठेतरी कमी होते. परंतु किसनजी पिचड नक्कीच दोघे सुद्धा आपल्याशी जोडले जातील. एकत्रितरित्या बघूया. कालचा दिवस सुद्धा तुम्ही गाजवला, आजचा दिवस सुद्धा गाजवलाय. आज 2 तुम्ही फलंदाज आघाडीचे होते, दोन्ही ओपनिंगला येऊन संघाला फायनलपर्यंत मजल मारली. तर नक्की तुमची पार्टनरशिप, तुमची प्लॅनिंग काय असायची? सर्वप्रथम तर आम्ही टार्गेट अचीव करायचो की आपल्याला जो समोरचा बॉलर आहे त्याला 15 किंवा 10 रन मारायचे स्टार्टिंगला. तर आम्ही तसं करत गेलो, त्याच्यामुळं आम्ही आज फायनल मारली. आणि आमचे सगळे जे खेळाडू होते ते अतिशय कोणावरती रागवत नव्हतं किंवा चुकले तरी सर्वांना माफ करत होते. म्हणून आम्ही एकीचा खेळ झाला म्हणून आम्ही आज फायनल मारली. तर नक्कीच एकीचे बळ एक आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु असा या टुर्नामेंटात असा कोणता गोलंदाज होता की तो तुम्हाला खेळायला अवघड जात होता? आम्हाला तर सर्वप्रथम मुनेश हा आपल्या विभागातला अतिशय उत्कृष्ट बॉलर आहे आणि तो खरंच खूप चांगली गोलंदाजी करतो. आम्ही त्यालाच डिपेंड म्हणजे त्यालाच आमचं होतं की त्याला 10 रन आपण मारूया, परंतु त्याची बॉलिंग पडली नाही म्हणून आम्ही आज फायनल मारली. तर नक्कीच विशालला एक प्रश्न विचारेन की तुला बेस्ट बॅटर व्हायचं होतं की म्हणून एवढे रन मारले की संघाला जिंकवायचं होतं? मी घरी सांगून चालू होतो पल्लवीला, माझ्या बहिणीला, का बाई मी बॅटरसाठी खेळणारच. मी टीमसाठी नाही खेळणार होतो, पण बॅटरसाठी त्याला मी वचन दिलेलं
का बाई मी ही बॅट घेईन म्हणजे घेईलच. तर नक्कीच भाऊ आणि बहिणीचं वचन दिलेलं त्याने, बहिणीचं वचन फार महत्त्व ते त्याने पाळलं, पण त्याच्यासोबत संघाला सुद्धा नक्कीच जिंकवलं. तो जरी बोलला असेल की बॅटरसाठी, पण त्याने नक्कीच जिद्द ठेवली होती आणि जेव्हा जेव्हा संघाला खूप गरज तेव्हा तेव्हा त्यांनी चांगली फलंदाजी केली. खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचे सुद्धा. तदनंतर आपण वळूया द्वितीय पारितोषिक ठरतंय द्रुना वॉरियर्स. चला या द्रुना वॉरियर्स संघ मालक बंटी बरफ आणि पूर्ण संघ मात्र नक्कीच द्वितीय पारितोषिक दिलं जाईल. यांच्या शुभ हस्ते सन्माननीय चेतनजी गावड साहेब तसेच सन्माननीय संजयजी रिंजळ साहेब. द्रुना वॉरियर्स ठरतोय या स्पर्धेचा द्वितीय रनर अप. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. आणि या संघाचे संघ मालक होते मिस्टर बंटी बराप. आपण आता तदनंतर वळतोय या स्पर्धेचे सर्वात आकर्षण या स्पर्धेत सर्वात आकर्षण या स्पर्धेचं आकर्षण आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ दी सिरीज कोण ठरला असेल? नक्कीच सर्वांनी सगळ्यांचा खेळ बघितलाय त्याच्यामुळे उत्तर सगळ्यांना माहित आहे. मुनेश बरफ ठरतोय मॅन ऑफ दी सिरीज. मात्र नक्कीच 187 रन आणि 11 विकेट एकत्रितरित्या आणि मुनेश ठरतोय मॅन ऑफ दी सिरीज. सन्माननीय कृष्णा रिंजड चला या तुमच्या शुभ हस्ते. मात्र कृष्णाजी रिंजड कुठे असतील तरी यायचं आहे. मात्र नक्की सन्माननीय चेतनजी गावड साहेब तसेच मुनेश बरफ यांचे वडील ते त्यांच्या पाठीशी नेहमी असतात. सन्माननीय बाबूरावजी बरफ साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ दी सिरीज ची सायकल तसेच टी शर्ट आपण नक्की देतोय मुनेश बरफ. मुनेश बरफ नक्कीच जोडले जातील. नक्कीच तुम्ही रनर अप राहिले. 2 ओव्हरपर्यंत असं वाटत होतं की सामना तुम्ही घेतलाय, पण तदनंतर असं काय घडलं की नक्की तुम्ही कुठेतरी ब्रेक लावला? नक्कीच 2 ओव्हरपर्यंत चांगला स्कोर चालू होता. त्यानंतर थोडा विकेट पण पडला आणि थोडं रन पण कमी झाले मागे. तर नक्कीच 2 ओव्हरपर्यंत असं वाटत होतं की काटेकी लढाई नंतर नक्कीच कमबॅक केलं आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. तर गोलंदाजी करताना असा कोणता फलंदाज तुम्हाला अवघड वाटला? नाही, गोलंदाजी करताना चांगली बॉलिंग पडत होती, परंतु 2-3 दिवस रेग्युलर खेळलो आणि काल नाईट परत नाईटला होतो, त्यामुळे आज थोडा थकवा जाणवत होता, त्यामुळे बॉल काही नीट पडत नव्हते. तसेच फलंदाजी करताना असा कोणता गोलंदाज तुम्हाला अवघड वाटला या टुर्नामेंटमध्ये, किंवा असा कोणता गोलंदाज तुम्हाला तो आकर्षक वाटला किंवा चांगला टॅलेंटेड वाटला? नाही, बॉलर चांगलेच आहेत सर्व बॉलर. जो चांगला बॉलिंग करतो तो चांगला टप्प्यावर असेल तो चांगलाच बॉलिंग करतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न असेल, या नियोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन बोलायला गेलं तर संदीप दादाचं आयोजन म्हणजे खूप भारी असतं
आणि नक्कीच खुशी आहे, शब्द निघत नाहीत. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होतोय मुनेश बरफसाठी जोरदार टाळ्या वाजवायचा आहेत. तदनंतर वळूया सर्वात शेवटचा अंतिम चॅम्पियन संघ सुतार स्ट्रायकर. चला या आणि उपस्थित मंचावर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच तो पुरस्कार दिला जाईल. मात्र नक्कीच तत्पूर्वी संघ मालक सन्माननीय संदेशजी सुतार आपल्याशी जोडले जातील. संदेशजी सुतार साहेब या, आपल्याशी तुम्ही जोडले जातील. तसे धनेश सुतार तुम्ही सुद्धा या आणि संघाचा संघनायक मात्र नक्कीच मी मॅच बघत होतो, परंतु कॉमेंटवर असं ऐकत होतो की भगवा फडका, त्याचं काय मला नक्कीच सांगायचं आहे. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हे व्यासपीठ आम्हाला जे ग्राउंड जे बनवले संदीप भाऊ, रेंजर टीम, ह्या लोकांनी जी मेहनत करून जे ग्राउंड खेळण्यासाठी बनवून दिलं आणि आम्हाला पहिल्याच वर्षी टीम घेण्याचं जे भाग्य लाभलं त्या नाही, कॉमेंट्रीवर मी ऐकत होतो की भगवा फडका काहीतरी, त्याचं नक्कीच सांगायचं आहे की तुमच्यासाठी काय लकी होता. भगवा फडका माझ्यासाठी फार लक्की होता, कारण मला त्याच्यावर विश्वास होता. मात्र नक्कीच लक फॅक्टर त्याच्यासोबत होतं आणि शेवटपर्यंत साथ राहिली. तदनंतर त्याचे जोडीदार धनेश सुतार साहेब यांनी यायचं आहे, त्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करायचं आहे. सगळ्यांना जोहार. संदीप दादा नेहमी सांगत आलेले आहेत 2-3 वेळा की इथे कुठलीही कमिटी नाही म्हणून मी कमिटीचा उल्लेख नाही करत, परंतु ही केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग वर्ष दुसरे ही सक्सेस करण्यामागे ज्यांचा ज्यांचा हात आहे, जेवण करणारी कमिटी असेल, स्टेज कमिटी असेल, किंवा हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेले आहे आपलं संजय दादांनी, यांचे खूप खूप आभार. आणि यावर्षी माझा संघ असावा म्हणून 13 सप्टेंबर रोजी मी गोव्याला गेलो होतो संदीप दादासोबत. त्यानं मी तिथे चर्चा निघालेली ह्या लीगची. तेव्हा मी सांगितलेलं का जर 8 संघांपैकी जर वरती जर संघ वाढवत असतील तर पहिला संघ हा माझा घ्यायचा आहे. आणि संदीप दादांनी माझा संघ हा एक्सेप्ट केलेला आहे, त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये एक विचार आलेला, जेव्हा जेव्हा आमच्या गावाकडे पाड्यांच्या लीग व्हायच्या, गोरोडा बेंदरपाडा उंबरमान लीग असो, गोरोडा उंबरमान लीग असो किंवा वाकसाई लीग असो, जेव्हा जेव्हा संदेश सुतार यांनी संघ घेतलाय आणि सुपर 4 मध्ये संघ पोहोचला नाही, असं कधी झालंच नाही. आणि तो माझ्या मनात विचार होता की जर इथेही या मोठ्या लीगसाठी जर आपण संघ घेतला तर सक्सेस होऊ शकतो. आणि संदेश सुतार यांना सांगितलं की आपण हा संघ खेळू इथे. आणि सुतार स्ट्रायकर्स या शब्दाचा मी गुगलला अर्थ शोधलेला होता. स्ट्रायकर्स म्हणजे अग्रणी, पहिला, आणि आम्ही पहिले ठरलेलो आहोत. धन्यवाद. तर नक्कीच स्ट्रायकर ठेवलं गेलं, पण नक्कीच नावात दम होता. सुतार स्ट्रायकर नावात दम आणि त्याने दाखवून दिला. आणि खरोखर संदेश सुतार त्यांनी सांगितलं की कुठेतरी लक फॅक्टर त्याच्यासोबत आहे. त्यांनी सांगितलं की भगवा फडका हा माझ्या नेहमी सोबत असतो, तोच माझा खरा लकी आहे. आणि नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असेच तुम्ही पुढे जात राहा. आणि या वळूया आपण नक्कीच बक्षीस समारंभाकडे. सगळी पूर्ण टीम या आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्तेमध्ये तुम्हाला हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
तर नक्कीच सर्व विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि हे आपलं पर्व दुसरं. संदीप, तर नक्कीच हे आपलं दुसरं पर्व इथेच संपलं असं सर्वानुमते मी जाहीर करतो. आणि उद्यापासून मात्र नक्कीच पर्व तिसरं नक्कीच सुरू होईल. धन्यवाद. पुन्हा एकदा खूप खूप आभारी.